आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. सुपरफास्ट 24 तास मध्ये मी आज आहे परभणी शहराचा मुख्य जो वाहतुकीसाठी जोडणारा रस्ता आहे वसमत रोड. सर तुम्ही दाखवा वसमत रोड सध्या हा महत्वाचा जोडणारा महामार्ग आहे. तर या महामार्गावर आला पांढरी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी सध्या मी आलेलो आहे आणि महत्वाचं म्हणजे समृद्धी महामार्ग जे प्रस्तावित आहे त्या संदर्भामध्ये इथे काही शेतकऱ्यांनी त्या महामार्गाला विरोध दर्शवला. कारण त्याच जाण्यासाठी आणि विशेष म्हणजे या जमिनी आपण पाठीमागे पाहू शकता समृद्धी महामार्गाच्या इंटरेस्टसाठी या जमिनी भूसंपादित केल्या जाणार आहेत. तर या आमच्या जमिनी आम्ही देणार नाहीत. गट क्रमांक 47, 48 आणि 51 यामधील शेतकरी बांधव आणि बऱ्याच प्रमाणात असे शेतकरी आहेत की ज्यांनी विरोध दर्शवलेला आहे की आमच्या जमिनी आम्ही देणार नाही आणि जागोजाग पाट्या देखील अशा लावण्यात येणार आहेत. तर शेतकऱ्यांचा हा तीव्र रोष, तीव्र विरोध मोठ्या प्रमाणात या समृद्धी महामार्गासाठी होत आहे. तर शेतकरी बांधव इथे उपस्थित आहेत, त्यांचा विरोध, त्यांचा रोष जो आहे त्या संदर्भात आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. नमस्कार, काय सांगाल आज तुम्ही इतका तीव्र रोष तुमचा आहे समृद्धी महामार्गासंबंधात भूसंपादन आपण करू देणार नाही? सर्वप्रथम मी सगळ्यांना आठवण करून देऊ शकतो 2021 मध्ये जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी शासनाने नोटिफिकेशन काढलं. त्या नोटिफिकेशन मध्ये शासनाने असं सांगितलं की बाबा तुम्हाला आम्ही मावेजा 5 पट देऊ. पण शेतकरी खूप भोळा माणूस आहे, आमच्याकडून बऱ्याच चुका झाल्या. आम्ही त्या शब्दावर विश्वास ठेवला. प्रशासनासोबत वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहाराच्या माध्यमातून लेखी स्वरूपात देखील लिहून घेतलं. गुणक 2चा घटक गुणक 2चा नियम आम्ही लागू करा म्हणून आम्ही लेखी घेतलं. वारंवार आम्हाला गोल गोल उत्तरं, उडवाउडची उत्तरं आश्वासित करायचं आणि जेव्हा वेळ आली न्याय द्यायची तेव्हा कर्मचारी वर्ग बदलून टाकला. तिथं आमची चूक झाली. दुसरी चूक आमची झाली, आमच्याही बऱ्याच चुका झाल्या. आम्ही शेतकरी आहेत, आम्ही शब्दावर विश्वास ठेवला, प्रशासनावर विश्वास ठेवला. त्यानंतर भूसंपादनास सुरुवात झाली. भूसंपादन आम्ही दिलं. आम्ही प्रकल्पाला विरोध केला नाही, पण कुठेतरी आपणही आमचे उपजीविकेचे साधन एकमेव शेतीच आहे. आमची कुठेतरी उपजीविका भागली पाहिजे. कुठे आम्हाला 2 पैशासाठी जमीन, आता भाव जर बघितला तर 1 कोटी रुपयाच्या वर आज इथं जमिनीचा भाव आहे. आम्हाला शासनानं जमिनीचं मूल्यांकन काढलं 2.5 लाख रुपये एकर. त्याच्या 5 पट जर धरलं तर 12.5 लाख रुपये एकर आम्हाला शासनानं जमिनीचा भाव दिला. आम्ही शासनाचा प्रकल्प आहे, विकासाचं काम होतंय. आम्ही सर्व शेतकऱ्यांनी विरोध थोडाफार केला, पण चला कुठेतरी विकासाचं धोरण राबवत आहात म्हणून आम्ही सहकार्य केलं, जमिनी दिल्या. परंतु शासनाला गरज नसताना आज इंटरचेंजसाठी नोटिफिकेशन 11 मे 2026 रोजी शासनानं जाहीर केलं. त्या अनुषंगानं आम्ही आज सर्व शेतकऱ्याच्या बैठकी घेतल्या, सगळ्यांना विचारात घेतलं, विश्वासात घेतलं. आपण विश्वासात घेण्या अगोदर आणि बैठका घेण्या अगोदर शेतकऱ्यांचा रोष एवढा तीव्र होता की शेतकऱ्याचे स्पष्ट म्हणणं आहे आम्ही आमच्या जमिनी शासनाला कोणत्याही भावात देणार नाही. मुळात पहिला प्रश्न राहिला विषय मूल्यांकन, रेडी रेकनर, तुमचा भाव हे आम्हाला मान्यच नाही. आम्ही पहिला मुद्दा आम्ही आमच्या जमिनी देणार नाहीत. शासन काय करायले, पोलीस प्रशासनाला पुढे करायले, महसूल डिपार्टमेंटला पुढे करायले. पण आम्ही आता कंटाळून गेलो. जर एखाद्या मांजरीला जर कोणी दगड मारत असेल पंजावर करून मांजर सुद्धा वाघाचं रूप घेते, तसं आज आम्ही सुद्धा वाघाचं रूप घेऊन प्रशासनासोबत लढा देण्यास तयार आहेत. आणि प्रशासनाला सूचना म्हणून आम्ही हे विरोधाचे फलक आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आज आम्ही लावण्याचा मानस केलेला आहे. आता तुम्ही सुरुवातीला म्हणला आपला पहिला समृद्धी महामार्गा संदर्भात विरोध नव्हता, परंतु या गोष्टीलाच मग आताच इतका रोष काय की तुम्ही पुन्हा म्हणतायत की आमच्या जमिनीला मोबदला त्याप्रमाणे मिळत नाही? आज जर विचार केला तर जमिनीचे भाव गगनाला भिडाले. आज कुठं आम्हाला मिळालेल्या जी जमीन आमची संपादित झाली त्या जमिनीच्या मिळालेल्या पैशामधून आम्हाला परभणीमध्ये एक गुंठा घ्यायला 30 लाख रुपये लागायले. 30 लाख रुपये गुंठा परभणीत रेट झालाय आणि आमचं शासन जमीन घेतंय आमच्याकडून 12 लाख रुपये एकरनं. आता याची जर तफावत बघितली तर आमच्या घरात कोणी नोकरी नाही, काही उपजीविकेचे साधन नाही आणि ह्या हायवे लगेच 222 नॅशनल रोड टचच्या जमिनी आहेत. इथं जर खाजगी रेट काढले तर 1 ते 1.5 कोटी रुपये एकर प्रमाणे रेट आहेत. या रेटचा आणि शासनाच्या रेटचा कुठेही ताळमेळ बसत नाही. आणि राहिला विषय प्रत्येक ठिकाणी अंडर बायपास ब्रिजच्या माध्यमातून इंटरचेंज होऊ शकतात. तसं एक बरेच प्रकल्प शासनाने राबवलेत. आमचं म्हणणं आहे की 100 मीटर तुम्ही रस्ता अधिग्रहण केलाय, 330 फूट तुम्ही रस्ता अधिग्रहण केलाय, त्या अधिग्रहण केलेल्या रस्त्यामध्येच तुम्ही तुमचा इंटरचेंज करावा आणि आम्हाला
त्रास देणं बंद करावं, शासनाला हात जोडून आमची विनंती आहे. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर इंटरचेंज जे करताय तुम्ही ते प्रस्तावित गेलेल्या शासनाने त्याच्यामध्येच करावं अशी महत्वाची भूमिका तुम्ही मांडत आहेत. परंतु या संदर्भामध्ये किती शेतकरी आहेत असे की ज्यांचं म्हणणं आहे की असं व्हायला पाहिजे, किती काळ गेला किंवा काय करणार आम्ही गेली मागील 3 वर्ष कंटिन्यू संघर्ष केला, सतत पाठपुरावा केला, प्रशासनाच्या संपर्कात राहिलो. पण प्रशासनानं जेव्हा जेव्हा मुख्य बदल घडायला पाहिजे होता त्या टायमाला प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या. त्याच्यामुळे आमचं खूप मोठं नुकसान झालं. अधिकारी बदलल्यानंतर अधिकारी बदलला की नियम बदलला. आम्ही नवीन अधिकाऱ्याकडे गेले की ते त्याचे नियम होते, ते मला माहित नाही. आता हे अधिकाऱ्याच्या जीवावर प्रशासन चालते का संविधानाच्या नियमावर चालते का कोणत्या वैयक्तिक त्यांच्या GR नियमावर सरकार चालते, हेच आम्हाला शेतकऱ्याला मोठे प्रश्न पडले. आता जे आरोप लावलाय की अधिकारी बदलले की नियम बदलले, हे कसं काय उदाहरण कसं? आम्हाला दत्तू शेवाळे म्हणून SDM भूसंपादन अधिकारी होते, त्यांनी गुणक 2चा आम्हाला स्पष्ट असा लेखी स्वरूपामध्ये हे पत्र दिलं. आणि मुळात ज्या वेळेस आमचे जे काही रोड टच जमिनी गेल्या त्या रोड टचच्या आता एका रोड टच मध्ये आमच्या चुलत भावाचं 80 गुंठे जमीन गेली, आमची 30 गुंठे गेली. तर प्रशासनानं शासनानं ती रोड टचची जमीन फक्त 5 गुंठेच धरण्यात आली, बाकीची पूर्ण जमीन ग्रीनफील्ड मध्ये धरण्यात आली. एवढी मोठी तफावत जी आहे. आणि फक्त 5 गुंठ्याला स्क्वेअर मीटर त्याच्यात स्लॅब पाडले. स्लॅब म्हणजे कसे 500 रुपये 510 रुपयाप्रमाणे 5 गुंठ्याला 5 स्लॅब पाडले. आणि बाकीची पूर्ण जमीन जी शिल्लक आहे 75 गुंठे किंवा माझी 35 गुंठे, त्याच्यातून 30 गुंठे राहिली समजा, तर ते बाकीची पूर्ण जमीन ग्रीनफील्ड मध्ये धरण्यात आली. आणि ग्रीनफील्डचे रेट शासनाने 2.5 लाख रुपये एकर, म्हणजे त्याच्या 5 पट जर धरलं तर 12.5 लाख रुपये एकरनं दिले. त्याच्यामुळे आमचा स्पष्ट विरोध आहे. ही आमची सुरुवात आहे. जे शासनाला निर्णय घ्यायचे त्या प्रत्येक निर्णयाला आमचा विरोध राहील असा आम्ही ठाम निर्णय घेतलाय. जी स्टेप ओलांडायला आम्हाला भाग पडेल शासन, ती स्टेप आम्ही ओलांडायला सर्व शेतकरी लेकरा बाळासहित घोराढोरासहित आम्ही सर्व तयारीने आता यावेळेस आम्ही उतरणार आहेत. आमच्या चुका ज्या झाल्या त्या भरून काढणार या संपादनात. गट क्रमांक आहे आणि नाव आपलं पूर्ण? माझं नाव विठ्ठल रमेशराव धस. माझं गट नंबर आहे 35, 36, 37, 38. माझी जवळजवळ 20 एकर जमीन जात आहे. सुरुवातीला गेली 8 एकर. आमची पूर्ण जर घरची धरली तर जवळजवळ 30-35 एकर जमीन अधिग्रहण होत आहे. शक्तीपीठ मध्ये पुन्हा आणखीन 5-7 एकर जात आहे. असं जर एकंदरीत जर धरलं तर माझी सर्व जमीन प्रशासनाला शासनाला जवळजवळ 12 लाख. माझी जमीन आज 1.5 कोटी रुपये एकर आहे. माझी म्हणण्यापेक्षा माझ्या गावातली कुठेही, माझे गाव सुजलाम सुफलाम आहे. माझ्या गावाला राहटी बंधार आहे, 80 फुटावर पाणी लागते. आज प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून असेल, बोर विहिरीच्या तलावाच्या माध्यमातून असेल, सगळीकडे पाण्याचा एरिया आहे. आमचा पूर्ण जमिनी बागायती आहेत, ऊसाचा एरिया आहे. आम्हाला जमिनी शासनाला द्यायला कोणत्याही भावात हात परवडणार नाही. शासनानं शासनाच्या अधिग्रहण केलेल्या भावामध्येच शासनाच्या अधिग्रहण केलेल्या जमिनीमध्येच इंटरचेंज करावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा. आमची अशी हात जोडून ही पहिली विनंती आहे. शासनाने अधिग्रहण केलेल्या जमिनींमध्ये इंटरचेंज करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. आणि जर का असं होत नसेल तर आपण पाहिलं की अतिशय आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलेली की आमच्या जमिनी आम्ही यानंतर देणार नाहीत, ही आक्रमक भूमिका आहे. आणि यापुढे ते आंदोलनाच्या किंवा अजून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमर गालपाडेसह मी राहुल वैवाळ, सुपरफास्ट 24 तास, परभणी.